स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। आणि आज हा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। आज तुमच्या मनातील लवकरच मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला स्वामी आनंदाची गोड बातमी देतील आणि तुमच्या कुटुंबावरचे सर्वात मोठे संकट आज टळणार आहे। त्यामुळे लक्ष देऊ नये का आणि दुर्लक्ष करू नका। स्वामी भक्तांनो, माणसाची बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते। मग फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते। पैशाला महत्त्व देणारा भरकटतो तर देवाला प्राधान्य देणारा हा सावरत असतो। म्हणून स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते हजारो तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र नक्कीच असेल। म्हणून ते नातं फक्त आपण स्वामी समर्थांशी जोडायचं आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। कसं बोलू, किती बोलू स्वामी तुमच्याबद्दल, तुमची व्याख्या सांगायला मला शब्दच पुरत नाही। जगन्य गोष्टींनी भरलेल्या माझ्या आयुष्याच्या पुस्तकातलं कधीही न मिटणारं पान स्वामी तुम्ही आहेत। सुखाच्या क्षणामध्ये माझ्या चेहऱ्यावर खुललेल्या गोड हास्यातला आनंद स्वामी तुम्ही आहेत। माझ्या अंतर्मनातून वाहणाऱ्या विचारांच्या प्रवाहाला प्रत्येक वेळी मिळणारी योग्य दिशा स्वामी तुम्ही आहेत। यशाच्या शिखराकडे भरारी घेताना माझ्या पंखामध्ये सामावलेलं सगळं बळ स्वामी तुम्ही आहेत। दुःखाच्या ढगांनी व्यापून टाकलं जर मन माझं कधी तर निराशेचं घुसर पांगवणारा वारा तुम्ही आहेत आणि पडलं चुकीच्या मार्गावर पाऊल माझं कधी तर बेधडकपणे मिळणारा इशाराही स्वामी तुम्हीच आहेत। माझ्यातल्या संसाराचं आणि संस्काराचं तेज तुम्ही आहेत। मनातल्या विचारांचं सौंदर्य तुम्ही आहेत। माझ्या प्रत्येक प्रयत्नांनी ची जिद्द तुम्हीच आहेत आणि भरकटण्यापासून रोखणारी हद्दही स्वामी तुम्हीच आहेत। आणि स्वामी, मी तुम्हाला सर्व काही मानू इच्छितो। आणि स्वामी म्हणतात, जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल तर स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही। कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर फक्त असतं। म्हणून नको भुलू नाम स्वामींचे, सार्थक होईल जीवनाचे, किती वर्ण गुण मी त्यांचे, असेच आहे स्वामी आमचे। आणि ते स्वामी सदैव आपल्या पाठीशीच राहणार आहेत। दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत। आणि मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वतःला योग्य गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल ना तेवढं सुखी राहाल। आणि या चुकीच्या गोष्टी आपण आत्मसात अजिबात करू नये। काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देऊन देतो, जास्तच आपलेपणाने वागवतो, जवळच समजून बसतो, पण त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं। पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात। त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका, कारण ते वेळ आली की रंग दाखवतातच। त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा, उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनू नये यावर मात्र तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे। म्हणून अध्यात्म्यात आपल्या गुरुशिवाय आणि आपल्या गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे। आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी तुम्ही गुरुचरित्र हे वाचले पाहिजे। आणि गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरूंविषयी लिहिलेले पुस्तक, ग्रंथ, गोष्टी, चारित्र्य कथा, लीला वर्णन आहे। आणि म्हणजे यामुळे आपली भावभक्ती, श्रद्धा वृद्धिंगत होत असते। मग तुमचे गुरु कुठलेही असो, त्यातून तुम्हाला त्यांचा प्रत्यय नक्कीच येईल। म्हणून मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं ना की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने तो वागू लागतो। पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा, कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात आपण फक्त ठेवलं पाहिजे। म्हणून बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे। त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे। म्हणून दुसऱ्याकडून अपेक्षा नका ठेवू, बाकी सर्व काही स्वामी समर्थ पाहून घेतील असं ते आपल्याला म्हणत आहेत। म्हणून तुळशी माळ हाच खरा दागिना आहे। आणि सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभे मात्र केले आहेत। अर्थात
भागवत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे हे मात्र निश्चित. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवलं नक्कीच पाहिजे. म्हणून परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण आणि भजन आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून एवढं नको चिंता करू बाळा असे स्वामी म्हणत आहेत. जा लवकर चिंतामुक्त होशील, आशीर्वाद आहे माझा. आणि असाच आशीर्वाद स्वामी आपल्याला कायम स्वरूपी देत राहतात आणि तो आशीर्वाद आपण नक्कीच घ्यायचा आहे. मित्रांनो, साधना म्हणजे काय असतं की आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्तीकरता सुद्धा तुम्हाला ते करावे लागते आणि त्यालाच आपण साधना असे म्हणतो. म्हणून किती तुम्ही जीवनात काहीही करा, पण साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा संपूर्ण सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि आपल्याला भरपूर काही मार्गदर्शनही करत असतात. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं बरं. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलोत आणि आमचं हे सर्वात मोठं भाग्य सुद्धा आहे. म्हणून स्वामी एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी? आपल्यासाठी आपल्या सेवेकऱ्यांचं इच्छा पूर्ण करणे क्षुल्लक गोष्ट आहे स्वामी. एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी तरसवू. स्वामी, एखाद्याची जगण्याची इच्छा आज मरून जाईल एवढं तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका. आम्हाला काही चुकी झाली असेल तर नक्कीच माफ करा, क्षमा करा, दया करा, पण आमच्यावर कधी रागावू नका आणि तुमच्या नक्कीच कृपेचा सागर आमच्यावर तुम्ही नक्कीच ओलांडावा. स्वामी महाराज, आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्याकडे काही मागण्याची गरज उरणार नाही आणि आम्ही ते मागणारही नाही, कारण आम्हाला माहिती आहे की आमचे स्वामी आपल्याला सर्व काही देतात. म्हणून कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, ज्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. ती फक्त आपण ठेवली पाहिजे. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो. एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा फक्त आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. म्हणून काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बातम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात. त्यांना स्वामी शिक्षा देतीलच आणि नंतर देणारच आहेत. यावर फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी प्रत्येकाचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. आणि कोणाविषयी वाईट भावना आणि विचार मात्र नक्कीच ठेवू नका, मग तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू, स्वामी आहेत ना आणि ते सर्व काही बघून घेतील. तेच आपले कर्ते धर्ते आहेत आणि तेच आपलं सर्व काही बघत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून आपलं जीवन सुरळीत चालू ठेवायचं आहे. काही नाते जे असतात ते आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायाचं मिळत नाही, फक्त कारणं भेटतात. मग एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहेत आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून ते मात्र दूर पळत असतात. म्हणून ही लोकांची समजण्याची चूक आहे. म्हणून आपल्याला परब्रह्म, आपले स्वामी महाराज किंवा देव आपल्याला कोणत्याही रूपात दर्शन देऊ शकतात आणि कशीही परीक्षा घेऊ शकतात. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी चांगल्या मनाने प्रत्येकाशी बोलायचे आणि चांगल्या मनाने, खुल्या मनाने आपण प्रत्येकाला नक्कीच मदत करायची आहे. म्हणून कमळ आणि त्याचे पान हे त्याच्या पानाच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. म्हणून अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. मग त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे.
या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. आणि स्वामींचे विचार आपल्या मनात असतील तर नक्कीच आपल्याला देव नक्कीच चमत्कार दाखवेल आणि नक्कीच आपल्याला दर्शनही देईल. म्हणून श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात त्याला हरिहराची देवताही वंदन करतात. कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधाही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. म्हणून सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य आणि साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात आणि भरपूर काही यश त्यांना आयुष्यामध्ये मिळत असतं. म्हणून आयुष्यामध्ये गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. आणि कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते नक्कीच तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र तुमच्या घडून राहील. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून ते आपल्याला आशीर्वाद नक्कीच देतील. कारण तुमच्या मागण्यामागे जी मर्यादा आहे ती मर्यादा स्वामींपुढे नाही. स्वामी भरपूर काही तुम्हाला देतील. म्हणून एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती ही महाराजांकडे आली आणि स्वामींना ते म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात त्रागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल ना? हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित मात्र पार पडेल. म्हणून जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्याचा जन्म भेटेल, पण ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. मग आपण त्याचा चांगलाच उपयोग करून घेतला पाहिजे आणि कधीही आपण विचार चांगलेच केले पाहिजे. स्वामींविषयी नक्कीच मनात पूर्ण मन भावेने भक्ती चांगली केली पाहिजे आणि स्वामींची सेवाही केली पाहिजे. म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्मकांडकडे न जाता सात्विक शक्ती, भक्ती इत्यादींची जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच प्रगती तुमची होईल आणि तुम्ही भरपूर पुढेही जाल. म्हणून अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्त केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच जीवनात केल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जीवनात चालले पाहिजे. म्हणून लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोरच सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मात्र काहीच लागत नाही. आणि स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास मात्र होणारच आहे. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा ही करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिला, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आपण नक्कीच मंदिरात जात असतो किंवा मठात जात असतो. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो.
पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा हा कधीच पूर्ण करू शकत नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते. शेवटी श्रद्धेचा देखील यात भाग नक्कीच आहे आणि श्रद्धा ही आपली असलीच पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच तर फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. मग हेच तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि ते ओळखलं की स्वामींना तुम्ही ओळखले आणि स्वामींनीही तुम्हाला ओळखले असा त्याचा अर्थ नक्कीच मात्र होतो. म्हणून आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो. ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला, तर त्यावेळेसच आपण स्वामींच्या साकडे टाकायचे, अन्यथा नाही. कारण ते पुण्य मग तुमचं वाया जाणार आहे. आणि छोट्या कारणासाठी जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींना ते मागत असाल तर तुमचं पुण्य हे कमी होत जातं. म्हणून नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण मात्र होत असते, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, असौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जातो शकतो आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येऊ लागतात. आणि ते अनुभव सुद्धा आपण घेतलेच पाहिजे. म्हणून प्रत्येकाला समजावत नाही बसायचं. जीवनात भरपूर लोक तुमच्या समोर आणि तुमच्या सानिध्यात येणार आहे. कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजावत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपल्या स्वतःची किंमत ही कमी करून घेत असतो. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचं मात्र असते. आणि माझे तेच नातं स्वामींचे आहे. आणि तुम्ही स्वामींचं नातं असं असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींशी जुळून घेतले आहे आणि स्वामींनीही तुम्हाला नक्कीच त्यांचा भक्त मानले आहे. आणि तुम्ही स्वामींची भक्ती आणि सेवा ही मनापासून नक्कीच करत आहात. कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्या जवळ आहेत असे ते आपल्याला सांगत असतात. जसं की एखाद्या गाडीवर त्यांचं चित्र दिसतं, त्यांनी लिहिलेला संदेश दिसतो किंवा काहीही असो ते आपल्याला दिसत असतं. या अर्थाने स्वामी आपल्याशी भेटतात आणि आपल्याला म्हणतात, बाळा तू जिथे जाशील ना तिथे मी तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो, ही मी सेवा केली, ती मी पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढा दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम तुमच्या मनातून अगदी काढून टाका. कारण स्वामी जगाचे मालक आहेत आणि ते सर्व चालवत आहेत आणि ते सर्व करत आहेत, याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून विसर पडणार, काम झाले, गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मजा हाक मारिता, फायदा मात्र परदीपत्ता, तुम्ही नक्कीच तोंड फिरवता. असं स्वामींची कधीच करू नका आणि स्वामींची कधीच तोंड फिरवू नका. स्वामींना जर तुम्ही मान्य केलं आहे आणि ज्यांना ते नवस तुम्ही मान्य केला आहे तो नक्कीच फेडायला शिका आणि स्वामींचं नक्कीच ऋण तुम्ही फेडा. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून आपण दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण काय स्वतःच्या जीवनामध्ये चांगलं करू शकतो आणि आपण किती चांगलं करून पुढे जाऊ शकतो याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून या जगात सर्वच लोक हे आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्यावर वाईट भावना ठेवतात. आणि त्यामुळे फक्त आपण सावध राहून लोकांशी संबंध तसेच ठेवायचे जसे ते आपल्याशी ठेवतात आणि आपल्याशी ते लांब राहून संबंध ठेवतात तसेच आपल्याला त्यांच्याशी संबंध ठेवायचे. म्हणून वेळ पडली तर मित्र, मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहीण, नवरा बायको, मुलबाळ, आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच आपली साथ सोडणार नाही. आपल्यावर कितीही बिकट परिस्थिती असली
तरी स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतील आणि आपल्याला मदत सुद्धा करतील. आणि स्वामी इतके दयाळू आहेत की त्या संकटातून आपल्याला ते पहिलेच बाहेर काढण्यासाठी काहीतरी पर्याय काढून ठेवत असतात आणि त्यांना माहिती असतं की याला कसं यातून बाहेर काढायचं ते. म्हणून त्यासाठी फक्त स्वामी भक्तीत तुम्हाला असायला लागतं. निस्वार्थपणे कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म आहे. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही, त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुख दुःखाची मनाला लागण अजिबात मात्र होत नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपतील आणि समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं. पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदारपणा नक्कीच आपल्यात असायला लागतो. आणि तो समजूतदारपणा तुमच्यात असला की तुम्ही भरपूर गोष्टी या समजू शकाल आणि पुढेही जाऊ शकाल. म्हणून प्रत्येकाला आदर द्यायला शिका. तुमच्यापेक्षा मोठा असो वा छोटा असो, कोणत्याही रूपात देव येत असतो आणि आपली परीक्षा घेत असतो. म्हणून त्या रूपाने देवच आपल्याला भेटायला आलेत या अर्थानेच आपण त्यांच्याशी भेटले पाहिजे आणि त्यांना मान सन्मान हा दिलाच पाहिजे. सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याच गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आणि जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि सुखी तुमचे होऊन जाईल. स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे नक्कीच ध्यान आणि स्वामींचरणीच तुम्ही भरपूर काही गोष्टी या स्वीकारल्या पाहिजे आणि त्यांच्या चरणी अर्पण केल्या पाहिजे. कारण त्यामुळे आपल्याला एवढ्या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत आणि एवढ्या गोष्टी आपल्याला त्यांनीच दिल्या तर आहेत. म्हणून स्वामी कृपा म्हणजे काय? आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात, पण स्वामी परीक्षा घेत असतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. आणि स्वामींची कृपाचा अनुभव मला स्वतःला आला आहे आणि मी तो अनुभवला सुद्धा आहे. तसेच तुम्ही सुद्धा अनुभवा. फक्त तुम्ही काही न केलं तरी चालेल, मठात नाही गेले तरी चालेल आणि तुमच्याकडे फोटो नसला स्वामींचा तरी चालेल. मोबाईलमध्ये स्वामींचा फोटो उघडा आणि त्यांच्या समोर बसा आणि त्यांचं नामस्मरण करा. बघ, तुम्ही फोटोकडे नाही बघितलं तरी चालेल, पण मनापासून तुम्ही अगदी निस्वार्थपणे तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण केलं आणि स्वामींची आठवण काढली तरी स्वामी तुम्हाला आपलंसं करतील. एवढे दयाळू आणि आपल्या आईसारखं प्रेम करणारे स्वामी आहेत. आणि स्वामी आपल्यावर आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम करतात. म्हणून स्वामी म्हणतात, अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी ही रस्त्यातील विविध आणि व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल फक्त चालू ठेवा. पुढचे पाऊल तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला स्वामी नक्कीच दाखवतील आणि पुढचा मार्गही ते दाखवतील. कारण त्यांची भक्ती आपण केली आहे आणि ते आपल्याला नक्कीच मदत करतात आणि आपल्यावर कृपा देखील करतात. म्हणून परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय मात्र नक्कीच असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर मात्र अवलंबून असतं. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि यांचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतर प्रगती न होता अधोगतीच नक्कीच होईल आणि मग आपण चुकीच्या मार्गाला सुद्धा लागू शकतो. म्हणून बरेच जणांचं आयुष्य हे दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळेल. म्हणून लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असे आपण कधी राहू नये. आणि पाण्याशिवाय जशी मासळी तळफडते तसे भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकांचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे आणि साधकाने तन मन धन पूर्णता विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममान झाले पाहिजे आणि स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र निश्चित आहे. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली, रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले,
मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं. अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. म्हणून स्वामी सखा आहेत आणि स्वामीच माझे मित्र आणि मैत्रीण आहेत. म्हणून स्वामींशी मी नातं हे घट्ट केलं आहे आणि स्वामींविषयी विचारच माझ्या डोक्यात फिरत असतात. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांच्या बाबतीत देखील तसेच वाटू देऊ नये. म्हणून अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू देऊ नका. त्याने अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण दुसऱ्यांविषयी जसा विचार करतो ना, तोच विचार आपण स्वतःविषयी करतो. लक्षात घ्या. आणि तेच देव आपल्याला देत असतो. म्हणून दुसऱ्यांविषयी विचार करताना कधी चांगला विचार आपण केला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते. आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा भक्ती विश्वास हा तितकाच महत्वाचा असतो. जीवनात काही होऊ द्या, किती अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी केलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास श्रद्धा दृढ असावी, भक्ती सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात मात्र शंका अजिबात नाहीये. आणि ते कल्याण स्वामीच आपलं करणार आहेत. म्हणून आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. या उलट मदतीचा हात आपण कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे परंतु भविष्य उज्ज्वलत असणार एवढा विश्वास मात्र स्वामींवर नक्कीच आहे. आणि स्वामींवरचा हा विश्वास शेवटपर्यंत आम्ही असाच टिकून ठेवू. जरी पैसे आले किंवा नाही आले, सुख आलं किंवा नाही आलं, तरी स्वामींवरचा विश्वास आणि स्वामींशी नाते मी असंच ठेवणार आहे. आणि तुम्ही असंच ठेवा. म्हणून मनुष्य हा जन्मतः सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ मोह माया याने पूर्णपणे गुरफडलेला असतो. स्वामींची सेवा भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती नक्कीच होते. म्हणून सध्याच्या आधुनिक व मॉडर्न जगामुळे बऱ्याच तरुण तरुणींचा मनावर विचारांवर ताबा सुटत चालला आहे. काम क्रोध मद मत्सर हे षडीप्रू नक्कीच त्यांचा ताबा घेत आहेत. आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिक नुकसान करत आहेत. आणि त्यावर एकमात्र उपाय म्हणजे तरुण मंडळींनी जास्तीत जास्त स्वामींच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. मग ते स्वामींचे नामस्मरण असो, रोज न चुकता 11 माळ जप असो, 3 ते 3 अध्याय स्वामी चरित्र वाचन असो आणि ध्यान धारणा असो. यामुळे स्वामी या सर्वांपासून आपले रक्षण करून आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी प्रदान करतात. आणि हे अनुभवाचे बोल आहेत आणि ते माझ्यासोबत सुद्धा चांगल्या प्रकारे झालंय. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो. इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की या ध्येयासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे आणि तुमच्या जवळ मी यावे. कारण या पृथ्वी तलावर भरपूर लोक ही गर्विष्ठ आणि अहंकारी झाले आहेत आणि कोणातही माणुसकी उरली नाही. पण एक गोष्ट आहे की मला जी लोक चांगली भेटतात ती भरपूर चांगली आणि तुमच्यात त्यांचा आत्मा हा असतो असं मला वाटतं. स्वामीच मला भेटायला आलेत असं मला वाटतं. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्यांच्याशी कोणी 2 प्रेमाचे गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र अटळ मात्र सत्य आहे. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होता विसरून जाता. भक्ती नाही व्यवहार करता तुम्ही. तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती मात्र तुम्ही करू नका. आणि स्वामींना जे तुम्ही सांगितलं आहे ते फक्त तुम्ही पूर्ण करा. म्हणून आमचे पाय खेचणारे, आम्हाला खड्ड्यात टाकणारे आमच्या वाईटावर भरपूर जण आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत. कारण आमचा पाठीराखा फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आम्हाला यातून काढणार आहेत आणि बाहेर त्या प्रत्येक संकटातून काढतील जे आमच्यावरील. कारण स्वामींची कृपा आमच्यावर आहे हे चांगलंच आम्हाला समजलं आहे. कारण आम्ही स्वामींचं नामस्मरण करतो आणि त्यांना आम्ही हाक नक्कीच देत असतो. म्हणून स्वामी महाराज समजणे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे तो संत महात्मे सुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. आणि स्वामींपर्यंत पोहोचायचे असेल तर शुद्ध अंतकरणाने एकाग्रतेने जप ध्यानाने पोहोचा. आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावा जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आणि हे प्रकर्षाने लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. कारण ते भरपूर मोठे व्यक्ती आहेत आणि आपण त्यांच्याविषयी एवढी चांगली भावना ठेवू
तेवढी चांगली भाऊ ते आपल्या विषयी ठेवतील. म्हणून इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेला पण रस्ता भेटतो असे असते स्वामी मठ. आणि डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही. आणि आयुष्याला नवी दिशा मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामी दरबार आहे. आणि त्या स्वामी दरबारात तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक दिवशी जरी गेलं तरी चालेल. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकऱ्याला कधी कुणाचे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येत नाही. म्हणून स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच ते करून टाकत असते. आणि ती शक्ती स्वामींची आपल्याला सर्व काही दाखवत असते आणि सर्व काही मार्गातून बाहेरही काढत असते. म्हणून त्या स्वामींच्या शक्तीवर विश्वास आपण ठेवायचा आहे आणि अगदी मनापासून ठेवायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात की आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजेत. रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग हा बंद होतो व गर्विष्ठीचा मार्ग हा सुरू होत असतो. म्हणून जीवनामध्ये अहंकार कधी करू नये. एक छोटासा खडा देखील तोंडातील घास बाहेर काढायला लावत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळते की जपले असते तर संपले नसते. मग ते संपत्ती असो, नाती असो किंवा प्रेम असो. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट ही जपली पाहिजे. आणि स्वामींचे नामस्मरण पण आत्ताच करून घ्या, नंतर तुम्हाला टाइम त्यासाठी मिळणार नाही आणि मग तुम्ही पस्तावा करत राहाल. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होऊन जातील. आणि जी माणसं समजावून सुद्धा समजत नाही अशा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. आणि समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून चेहऱ्यावर कोणतीही भावना दाखवणारी व्यक्ती खूपच आतल्या गाठीची असते. वरून जरी सगळं शांत वाटत असलं तर जिथे जातील तिथे वादळ निर्माण करणारी ती माणसं नक्कीच असतात. म्हणून एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आणि ती अंधश्रद्धा आपण मनातून काढून टाकली पाहिजे. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. म्हणून तुम्ही एक काम केलं पाहिजे की आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो. आणि तो आनंद त्याला मिळत गेला की तो नक्कीच भरपूर काही गोष्टी त्यातून मिळवू शकतो आणि भरपूर काही त्यातून कमवूही शकतो. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास मात्र असू शकतो. आणि तो आपण खास केला तर तो नक्कीच खास सुद्धा होत असतो. म्हणून मित्रांनो, मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. म्हणून प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं. देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम आणि मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. हे 3 गोष्टी तुम्ही केल्या की तुम्ही जीवनातून नक्कीच आनंद मिळवू शकता. म्हणून यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे मात्र नक्कीच दिसून येईल. आणि ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एकदा शब्द बोलतो आणि नाते ज्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे मात्र उघडत असतो. म्हणून माणसाची पारख त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. आणि जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान मात्र ठेवत असते. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. म्हणून सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत मात्र ठरत असतो. आणि एक लक्षात घ्या की परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही. आणि वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मात्र मिळवता येतो. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका. कारण लोक सुखांचा नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात. म्हणून समाजाची रीत बघा की कशी असते. लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो. कारण सगळी दुनिया आता खोट्याची मात्र होत चालली आहे. म्हणून निसर्गाच्या किमयाने आपल्याला हात धुवायची सवय लागली. आता मन धुवायची सवय लावून घे
म्हणजे अहंकार आणि द्वेष नक्कीच निघून जाईल आणि आपल्यातील माणुसकी सदैव मात्र जिवंत राहील आणि ती जिवंत सुद्धा राहिली पाहिजे. आणि वास्तविकतेचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि सकाळची सुरुवात अशी करावी, कालचे वाईट ते विसरावे आणि आज नवे काहीतरी चांगले मात्र तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आणि चांगल्याची सुरुवात करून तुम्ही भरपूर काही गोष्टी या जीवनामध्ये सकारात्मक निर्माण करू शकता. आणि माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नाही. माणसानं राजहंसासारखं असावं एवढं मात्र निश्चित आहे. आणि देवही त्याला चांगल्या मार्गाला लावत असतो, पण तो वाईट मार्गाला स्वतःहून जात असतो. म्हणून देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोटं दिली आहेत, कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनत करावीच लागेल. कष्ट व मेहनत केल्याने शरीर आणि खरं न बोलणाऱ्यांच्या वागण्याने मेंदू वा हृदय स्वच्छ राहते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही खरे बोला आणि इमानदारीने आपलं फक्त काम करत राहा, चांगलंच आपलं होणार आहे. आणि कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. म्हणून आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता फक्त साफ असावी लागते. आणि ती साफ असली की परमेश्वर आपल्याला काठही टोचू देणार नाही. आणि खूप आनंदामध्ये असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणालाही तुम्ही मत देऊ नका आणि कुणालाही तुम्ही नक्कीच काही सांगू नका, कारण तुम्ही अति उत्साही असता आणि त्यात तुम्ही भरपूर काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध बोलून जाता. म्हणून जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो ना, तेच खरं सुख आणि तेच खरं समाधान नक्कीच आहे. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. नक्कीच तुमचा दिवस चांगला जाईल आणि नक्कीच तुम्हाला तो यशापर्यंत पोहोचवेल. म्हणून मित्रांनो, आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश हे मिळवून देत असतात आणि तेच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतात. म्हणून जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधीच अपयश येत नाही हे सुद्धा निश्चित आहे. आणि म्हणून प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा, कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हे धैर्य तुमच्या कामी नक्कीच येईल आणि हेच तुम्हाला पुढेही घेऊन जाईल. म्हणून अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवते, पण जेव्हा आपला सामना संकटे वाईट परिस्थितीशी होतील तेव्हाच अनुभव आणि ज्ञान याचा वापर नक्कीच आपण केलाही पाहिजे. म्हणून प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीही देतात. म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी आपल्याला शिकवून जात असतो आणि शेवटपर्यंत ते शिकलेलं आपल्या ध्यानात देखील राहत असतं. म्हणून सांगण्यापेक्षा समजावण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृती करण्यावर माणसाचा भर जास्तीत जास्त असला पाहिजे, तरच तो जीवनात यशस्वी मात्र होऊ शकतो. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज एवढे काही कमजोर नाहीत की आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ते कमजोर नाहीत, ते आपलं सगळं काही पलटून देऊ शकतात आणि आपले सगळे भाग्य ते लिहू शकतात. म्हणून त्यांच्याकडे सर्व काही शक्ती आहे आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी देऊही शकतात. म्हणून विश्वास फक्त स्वामींवर. म्हणून प्रतिभा, बुद्धिमत्ता सगळ्यात असते, पण त्यानुसार जगण्याचे धैर्य मात्र सगळ्यांमध्ये नसते, हे मात्र नक्कीच खरे आहे. आणि म्हणून विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य मात्र करत असतात. म्हणून आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला हे जास्त महत्त्वाचे आहे आणि तेच तुम्हाला पुढे मान्यही करावं लागणार आहे. आणि पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आधार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमान काळात प्रयत्न आणि मेहनत तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. म्हणून महत्त्वाची असते ती फक्त जिद्द आणि जिद्द. ती जिद्द जर असली तर तुम्ही काहीही जीवनामध्ये मिळवू शकता. प्रत्येक गोष्टीत तक्रार करणारे, हार लवकर पत्करत आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे आणि जिंकण्याच्या उद्देशाने वाटचाल करत असतात. म्हणून मित्रांनो, शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृष्ट निश्चयावर असतं आणि ते अवलंबून सुद्धा असतं. म्हणून आपण जसा विचार करतो आणि जसे निर्णय घेतो तसलं आपलं जीवन होत सुद्धा जात असतं. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळत जाते. म्हणून कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज मात्र नक्कीच भासणार नाहीये. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे मात्र नक्कीच आहेत. आणि म्हणून जीवनात
जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व निर्माण करावे आपल्याला लागणार आहे आणि ते शेवटपर्यंत आपल्याला करावे लागणार आहे. कारण त्यानेच आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात आणि भरपूर काही गोष्टी आपण नक्कीच साध्यही करू शकतो. म्हणून भाग्य संधी देते, पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश आपल्याला मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल मात्र घडवून आणू शकतात. म्हणून तुमच्या जीवनात तुमच्या जोडीला कोण आहे आणि तुमचे मार्गदर्शन कोण करत आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून वृत्ती स्वच्छ, उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते आणि तो परमेश्वर आपल्याला मदत ही करतच असतो. म्हणून यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे दोन्ही महत्त्वाचे मात्र असते. आणि प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस मात्र नक्कीच होणार आहे. आणि अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधीच तुम्ही सोडू नका. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतच असतो. म्हणून एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम ते आपल्याला यश मिळवून देते. कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो. आणि कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्याच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि कधीच तुम्ही समजून घेणारही नाही. म्हणून संधीची वाट बघताना निराश होऊ नका, पण जेव्हा मिळेल तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्यासमोर नतमस्तक नक्कीच होईल. म्हणून जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावे लागतात. जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होऊ शकू. म्हणून बदल हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानेच तुम्हाला यशाचं शिखर गाठता येणार आहे. आणि जर तुम्ही जुन्या पद्धतीने चालाल तर तुम्ही भरपूर काही मागे राहून जाल आणि तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले. फक्त अट एक घातली, झिजेल, प्रयत्न करेल तोच यात चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून जीवनात जर कठीण प्रसंगांना तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समर्पित कराव्या लागतील आणि त्या द्याव्या लागतील तरच तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळतील सुद्धा आणि त्या निर्माण सुद्धा तुम्हाला कराव्या लागणार नाही. त्या परमेश्वर तुम्हाला स्वतः येऊन देईल. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, हो, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्ष मात्र नक्कीच असतात. आणि मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे मात्र आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव. आणि तोच खूप महत्त्वाचा जीवनामध्ये असतो. आणि तो असला तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या तुमच्या अनुभवावरून तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि चांगल्या पद्धतीने त्या स्वीकारूही शकता. म्हणून द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो आणि तेव्हाच विजेता घडत असतो. म्हणून तुमचं सर्व काही असं होत असेल आणि द्वेष होत असेल तर तुम्ही चांगल्या मार्गावर आहात आणि चांगल्या मार्गावर तुम्ही प्रगती करणार आहात हे त्याचा अर्थ होत असतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती मात्र आपल्याला वाटत नाही. जगाने वेड्यात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात मात्र आपल्याला सापडत असतात आणि तीच माणसं भरपूर काही यश हे मिळवून जात असतात. म्हणून आयुष्यात खडतड काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो जो आपल्याला योग्य दिशा मात्र दाखवत असतो. आणि काय करायचे हे ठरले की कसे करायचे याचा मार्ग नक्कीच सापडत असतो. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आलाच पाहिजे. आणि देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेला मदतीचा हात मात्र असो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण मात्र देत असते, कारण ती परिस्थिती आपण हाताळली असते आणि त्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो. म्हणून ताकदीसोबत जबाबदारी येते आणि जबाबदारीची जाणीव असेल तरच ताकद सार्थकी लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि ते आपणच ठरवलं सुद्धा पाहिजे. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीच मात्र जीवनात सोडू नका आणि नेहमी सकारात्मक विचार करा
कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत नक्कीच करत असतो. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील आणि आपला विचार करायला सुद्धा लागतील. आणि जीवन जगण्याचे 2 मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीनं मात्र जगायला तुम्ही शिका. आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग मात्र होत नसतो. म्हणून प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ हे नक्कीच देऊन जात असतात. आणि कार्यात यश मिळो न मिळो प्रयत्न करण्यात कुचराई करू नका आणि प्रयत्न कधी तुम्ही सोडू नका. छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश मात्र नक्कीच मिळवून देत असते. आणि ते छोटी कामं केल्यावरच तुम्हाला भरपूर मोठा मार्ग हा पार करावा लागतो तेव्हा तुम्हाला ते कळत सुद्धा नाही. म्हणून 1000 मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पावलाने सुरू होत असतो. म्हणून पुढे पाऊल टाकत जायचे आणि तो रस्ता तुम्हाला पुढे पुढे दिसत जाईल त्याप्रमाणे पुढे पुढे जात जायचे आहे. आणि तरच तुम्ही नक्कीच यश सुद्धा मिळवू शकता. म्हणून प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत मात्र नक्कीच करत असतात. म्हणून मित्रांनो, पुन्हा नव्याने सुरुवात ही निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणी शिकवत नाही. म्हणून पुन्हा एकदा सुरुवात करून बघा आणि चांगल्या प्रकारे जीवन तुम्हाला जगण्यासाठी मौका मिळेल. कोणत्याही क्षेत्रात तुमची वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका. कारण सूर्य रोज मावळताना दिसतो पण कधीच तो मावळत नाही हे सुद्धा निश्चित आहे. म्हणून जे आहे त्याबद्दल आभार माना, पण जे मिळवायचे आहे ते मिळवल्याशिवाय शांत मात्र नक्कीच जीवनात बसू नका. ते मिळवूनच तुम्ही राहा. म्हणून संधी अनेकदा आपले दार ठोठावत असते, ती पकडणे आणि तिचा वापर करणे हे आपल्याला हातात मात्र असते आणि तेच आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे नक्कीच लागणार. इतकेच लक्षात फक्त आपण ठेवायचे आहे. आणि अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते आणि यशापर्यंत पोहोचवण्याची ती नवीन दिशा तुम्हाला देत असते. म्हणून जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल नक्कीच घडू शकते आणि तीच गोष्ट तुम्हाला बदल घडून तुम्हाला नवीन संधी सुद्धा देत असते. म्हणून एक लक्षात घ्या की उन्हाळा अनुभवल्याशिवाय हिवाळ्याची मजा आपल्याला कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंती कशी आपल्याला कळणार. म्हणून एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आपण मानू शकतो. कारण तो जीवनसाथी आपल्याबरोबर शेवटपर्यंत राहत असतो आणि त्यामुळे आपण त्याच्याबरोबर राहून सर्व त्याचे गुण जाणून घेतले पाहिजे आणि त्याला सुद्धा आपण ओळखले पाहिजे. आणि ते ओळखले नाही तर मग आपल्याला भविष्यात हा त्रास नक्कीच होणार असतो. म्हणून आधी केले मग सांगितले हीच आचार पद्धती तुम्हाला नेतृत्व पदाला नक्कीच पोहोचू शकते. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट जीवनामध्ये कराल तर तुम्ही आधी ती करा, मग लोकांसमोर ती मांडा. नाहीतर पहिले मांडली तर लोक तुम्हाला हमखास विचारतील की काय चाललंय, काय करतोय. म्हणून एखादा दिवस किती वाईट असला तरी 24 तासात संपतोच. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने फक्त प्रयत्न करा आणि ते प्रयत्न कधीही तुम्ही कमी पडू देऊ नका. म्हणून वाईट लोकांमुळे तुम्ही चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही मात्र सोडू नका. आणि ती वाईट लोकांना आपण कधी विचारायचं नाही आणि त्यांच्या मार्गाला सुद्धा आपण जायचं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गाला जायचं आणि चांगले कर्म आपण करायचे. म्हणून ध्येय एवढे मोठे ठेवा आणि निवडा ना की त्यासमोर येणारी संकटे हे आपल्याला भरपूर लहान वाटू लागतील. आणि आपण आज ज्या वेदना अनुभवतो ती आपली उद्याची शक्ती असते हे मात्र निश्चित आहे. आणि तुमच्या मनातील भीतीचा आणि शंकांचा सामना करा. एक नवीन जग तुमच्या समोर नक्कीच असेल आणि ते जग तुम्हाला नक्कीच चांगलं करून दाखवू शकेल. आणि आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल तर तिथे नशिबाला पण कमीपणा हा घ्यावाच लागत असतो. आणि जर तुमच्याकडे आरंभ करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे धैर्य सुद्धा नक्कीच असू शकते. कारण तुम्ही आरंभ केलाय आणि तुम्ही सुरुवात नक्कीच केली. यातच तुमचा मोठेपणा असतो आणि हाच मोठेपणा तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही आणि तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करता. म्हणून तुम्ही जे काम कराल आणि तुम्ही जे कर्म कराल त्यानुसार तुम्हाला देव फळ देणारच आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत आणि त्याशिवाय आपली क्षमता ही आपल्याला समजणार नाही. आणि आपण किती पाण्यात आहोत आणि किती प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करत आहोत हे आपल्याला नक्कीच तेव्हाच कळतं. म्हणून अपयशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण आपली राहत असतात. म्हणून विश्वास स्वतःवर ठेवूनही
तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं आपण काम करण्यावर विश्वास ठेवतो. कारण स्वतःवर विश्वास असला तर आपण नक्कीच पुढे जाऊ आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊ. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा. विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर मात्र पोहोचत असतो. म्हणून तुमच्या हसणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला फक्त तुम्ही मजबूर केले पाहिजे. आणि स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात ना, ती माणसे आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. आणि त्या परिस्थितीला नक्कीच ते कवटाळून त्या परिस्थितीलाही पुढे घेऊन जात असतात आणि त्यांची परिस्थिती ते बदलत असतात. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य तुम्ही मनापासून जगा आणि ते तुम्ही जगूही शकाल. कारण या पृथ्वी तलावर या निसर्गाकडे आपण जे मागतो आणि जे आपण नक्कीच आपल्या डोक्यामध्ये 24 तास ज्याबद्दल विचार चालू असतात ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते. आणि संकट आल्यावर लपून काही होत नाही. त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर मात्र असतो. आणि या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, पण तुम्ही कृती करणारे नक्कीच व्हा. आणि कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसतं. त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर मात्र उचलावा लागत असतो. म्हणून उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याचे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून तुम्ही पुस्तकं ही वाचलीच पाहिजे, कारण त्यातून आपल्याला बोध मिळतो आणि यशस्वी लोकांच्या कहाण्या ऐकल्यावर आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात. आणि यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल आणि त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर महान तुम्ही नक्कीच बनाल. कारण त्या गोष्टी अंमलात आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं महत्त्वाचं ते वाचणं आहे. म्हणून आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात तर ते शिकवत जातात आणि ते शिकवत असतात. ते भरपूर काही अनुभव आपल्याला देऊन जात असतात. म्हणून एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री लवकर जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील आणि ते आपल्याला पुढे घेऊन जात राहील. म्हणून खांद्यांना आव्हाने पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष मात्र नक्कीच करू लागतात. आणि कोणतेही यश हे सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या नक्कीच भरपूर आनंदाकडे आपण पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना नक्कीच आपल्याला करावी लागत असते. भरपूर गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागत असतात. तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्हीच नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात हाच त्याचा अर्थ होतो. म्हणून सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते, तसेच माणसाची पारख गुणाने, त्यागाने आणि चारित्र्याने मात्र होत असते. म्हणून एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच, पण यशाचा इतिहासही नक्कीच तुम्ही घडवणार सुद्धा आहात. म्हणून रात्रीचा अंधार किती मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो आणि तो आपल्याला नवीन सुरुवात करण्यासाठी उत्साही करत असतो. आणि जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल. आणि ती मेहनत तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकतो. केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला जावे. आणि ते धोरण नाही राहिलं तर मग आपल्याला काहीच समजणार सुद्धा नाही. आणि तुमचे अपयश एका वेळेस स्वीकारले जाऊ शकते, परंतु तुम्ही प्रयत्नच केला नसेल तर ते अमान्य आहे आणि ते अमान्य शेवटपर्यंत राहतं. म्हणून आयुष्यात पडझड तर चालूच राहते, मग आपण धडपड का सोडायची? आपण धडपड करत राहायची आणि प्रयत्नही करत राहायचे आहेत. तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा नक्कीच करून टाकत असतो. आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. त्यांना यश हे येणारच आणि ते येऊनच राहतं. म्हणून तुमचे आदर्श तुम्ही स्पर्धक होईपर्यंत परिश्रम फक्त तुम्ही करा. आणि खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे आणि ती धार चढवली तरच तुम्ही लवकर प्रगती करू शकतात. आणि संकल्पवान ध्येयांवर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली ना तरी ती इतिहास बदलू शकतात. कारण त्यांचा विश्वास असतो की आम्ही इथं इतिहास बदलण्यासाठीच आलोय आणि काहीतरी नवीन करण्यासाठीच आलोय. म्हणून वास्तव स्वीकारणारे ज्याला जमते ना तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी हा होतच असतो. कारण तो वास्तव स्वीकारत असतो आणि त्याला माहिती असतं की पुढे काय होणार असतं. म्हणून प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास तुम्ही कधीच सोडू नका. आणि स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच तुमच्याकडे असते. त्याचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झाला तरी तुम्ही इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याला दुसऱ्यांचं जे यश असतं, जे यशाचं शिखर असतं ते खूप छोटं वाटलं पाहिजे आणि आपल्या यशाचं शिखर खूप मोठं पाहिजे असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आणि नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकायची पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये एवढा विश्वास पाहिजे की मी हा खेळ जिंकेलच. म्हणून लढाई जिंकल्यावर
शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढाईसाठी बळ देणारे महत्त्वाचे असतात आणि ते आपले असतात आणि त्यांना जपायला आपण नक्की शिकलं पाहिजे. कारण तीच लोक आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतात आणि भरपूर प्रेरणा सुद्धा देत असतात. म्हणून मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं. आणि एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे हे मात्र यश असतं. म्हणून यश हे ट्रेन सारखे आहे. त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता आणि नशीब यांसारख्या डब्याची गरज मात्र लागत असते. म्हणून अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल ना, तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे मात्र नक्कीच असू. आणि आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र नक्कीच मिळाली पाहिजे. आणि तो उमेदच तुम्हाला पुढे घेऊन जाते. आणि विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो आणि एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. तो प्रवास चालूच असणार असतो आणि तो प्रवास असा चालू असणार सुद्धा आहे. म्हणून जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण सुद्धा करील. म्हणून ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते आणि निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्रहो, जिद्दीने उडान सफल होत असते आणि तुमच्यामध्ये जर जिद्द असली तर तुमची उडान ही सफल होणारच आहे हे निश्चित. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तुम्हाला घडवत असतो आणि तोच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. कारण तो अनुभवच तुम्हाला भरपूर काही गोष्टी या जीवनात कशा करायच्या आणि कशा घडवायच्या हे शिकवून सुद्धा जात असतो. म्हणून आधी स्वतःवर विजय प्राप्त करा. मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि तुमचा जो विजय होण्यासाठी देवाने तुम्हाला या मार्गावर पाठवले आहे. म्हणून दगडासारख्या कठीण परिस्थितीवर गाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्या लाभत असते. आणि ती मूर्ती आपण नक्कीच तयार करेपर्यंत आपण कुठे थांबू नये आणि यश मिळेपर्यंत आपण मेहनत करायचीच आहे. म्हणून थेंब किती छोटा असला ना तरी त्यांच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. म्हणून तुम्ही किती छोटे असले ना, तुम्ही कोणतेही ध्येय प्राप्त करू शकता आणि कुठल्याही स्तरावर तुम्ही जाऊ शकता. हे फक्त तुमच्या मनात तुम्ही दृढ करून ठेवलं पाहिजे. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मात्र मिळत असते. म्हणून आपली शक्ती ही भूतकाळाशी भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात तुम्ही वापरली नक्कीच पाहिजे. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी मात्र होणार नाहीये. आणि पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पाने ही खूप काही शिकवून आपल्याला जात असतात. आणि येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी धाडस मात्र नक्कीच करावे लागेल. आणि यश त्यांच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू ठेवत असतो. आणि उमेद हे मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगत असते की सगळे चांगले होईल आणि सगळे चांगले होणारच आहे. फक्त आपण आत्मविश्वासाने प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. तुमच्या मर्यादेपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा आणि तरच ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकाल. आणि ती ताकदच तुम्हाला भरपूर जीवन जगण्याची संधी आणि प्रेरणा देत असते. स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मोठे असले पाहिजे. आणि ते मन जर मोठे असले तर मग ते स्वप्न सुद्धा आपोआप मोठे होऊन जात असते. म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि ते स्पर्धक तुमच्या आयुष्यामध्ये असलेच पाहिजे. कारण ते जर पुढे गेले तर तुम्हाला ती जळण ही झालीच पाहिजे. आणि ती जळण सुद्धा तेवढेच महत्त्वाची असते. जर तुम्ही जळले नाही, तुमच्यामध्ये आग निर्माण झाली नाही, तर तुम्ही प्रयत्नही करत नाहीत आणि कुठल्या स्तरावरही पोहोचत नाही. म्हणून नेहमी जिंकणारच महान नसतो, तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान मात्र असतो. कारण त्याचे नुकसान जास्त होत नाही. म्हणून माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकणारी जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक मात्र नक्कीच करत असते. म्हणून पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमवलेला पैशांचा गर्व मात्र माणसाला असायला हवा. आणि माणसाचे मन हे पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तरच तुम्हाला यश हे जीवनामध्ये मिळून जाईल. आणि अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही ही अडचणी आल्याशिवाय मात्र कळत नाही. आणि देवही आपली तशीच परीक्षा घेत असतात, तुम्हाला भरपूर काही अडचणींमध्ये टाकत असतात. आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गाला गेले तर मग त्या तुम्हाला चुकीचा मार्गच दाखवत असते. आणि यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा,
सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता, आणि प्रकाशाच्या दिशेने तुम्ही पुढे पुढे चालत असता तेव्हा सावली सुद्धा तुमच्या मागे मागे मात्र येत असते. म्हणून तुम्ही परिपूर्ण बनण्याच्या नादात असाल तर तुमची प्रगतीही होणार नाही. त्यामुळे जसे आहात जिथून आहे तिथून सुरुवात करायला शिका आणि तिथून पुढे जायला शिका. कारण कोणीही पूर्ण एकदम परफेक्ट होऊन येत नाही आणि कोणीही नीट अगदी चांगल्या प्रकारे या मैदानात येऊन उतरत नाही. कोणीही कशाही प्रकारे मैदानावर उतरू शकतं आणि तो प्रगतीच्या मार्गावरही जाऊ शकतो. म्हणून यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो कधी तयार होणारही नाही हे लक्षात घ्या. कारण यशाला कुठलाही शॉर्टकट नाही, त्यासाठी परिश्रम आपल्याला घ्यावेच लागतील. आणि आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते आणि सगळ्यांनाच 24 तास दिवसामधले मिळत असतात. मग त्या 24 तासाचं सोनं तुम्ही कसं करायचे हे तुम्हाला मात्र ठरवायचं असतं. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य हे बदलतील. आणि ते भविष्य एकदा बदललं की तुमचं आयुष्यही पूर्णपणे नक्कीच बदलून जाईल आणि मग तुम्ही जीवनामध्ये भरपूर यशस्वी सुद्धा व्हाल आणि भरपूर गोष्टींना तुम्ही सामोरे नक्कीच जाल. कारण मग तेव्हाच तुम्हाला जीवनाचा अनुभव येईल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून शिकूनही शकाल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कष्ट आणि मेहनत करताना फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण करा. आणि हा संपूर्ण स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.